मराठवाड्यातील एक नाश्त्याचा प्रकार म्हणजे उकड शेंगोळे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये जर झटपट तुम्हाला काहीतरी बनवायचं असेल तरी देखील तुम्ही हे शेंगोळे करू शकता. आणि जर तुमचं डाएट असेल, वजन कमी करायचं असेल तरी देखील रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही हे शेंगोळे करू शकता. ज्वारीच्या पिठापासून हे शेंगोळे तयार होतात. पचायला एकदम हलके आहेत आणि चवीला देखील खूप छान लागतात. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला छोटंसं वाटण करायचं. 5-6 हिरव्या मिरच्या, 10-12 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर, 1 चमचा जिरं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. शेंगोळ्यासाठी आपण पीठ तयार करून घ्यायचं. तर इथे मी 2 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ मी इथे घेतलेलं आहे. हे जे पीठ आहेत ना सर्वच ते आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचे. तुम्हाला जर डायरेक्ट घ्यायचे असतील न चाळता तरी देखील चालेल. या पिठामध्ये आता अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. त्यानंतर आपण जे वाटण करून घेतलं होतं ना ते वाटण देखील यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला याचा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. जसं आपण भाकरीसाठी पीठ भिजवतो ना घट्ट, त्याच पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. या पिठांमध्ये आपण तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ घेतलेलं आहे, त्यामुळे शेंगोळे खूप छान लागतात, चवीला एकदम खमंग अशा लागतात. आणि तुम्ही डाएटवर असाल तर तुम्ही तांदळाचं पीठ नाही टाकलं तरी देखील चालेल, किंवा जे बेसन पीठ आहे, डाळीचं पीठ आहे ते कमी टाकलं तरी देखील चालेल. डाएटसाठी उत्तम पर्याय आहे. रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही नक्कीच या पद्धतीचे शेंगोळे खाऊ शकता. पीठ व्यवस्थित मळून झाल्यानंतर त्यामध्ये मी 1 चमचा तेल टाकून मऊसूद असं पुन्हा एकदा त्याला मळून घेतलं आणि 10 मिनटं आपण झाकून ठेवायचं आहे. आपण इकडे आता लगेचच फोडणी करून घेणार आहोत. तर 2 चमचे मी तेल टाकून घेतले. तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपण जे वाटण करून घेतलं होतं ना त्यातलं काही वाटण मी शिल्लक ठेवलं होतं ते आपण यामध्ये टाकायचं आहे, व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. यामध्ये आपण कोथिंबीर टाकलेली आहे, त्यामुळे हा जो रस्सा आहे ना तो प्यायला खूप छान लागतो, अगदी चवदार लागतो. यानंतर मी यामध्ये अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. हळद देखील आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आणि त्यानंतर जेवढं आपल्याला रस्सा करायचा आहे शेंगोळ्याचं तेवढं पाणी घ्यायचं आहे. तर मी ते जवळजवळ 3 ग्लास पाणी टाकणार आहे. मला भरपूर असा रस्सा करायचा आहे शेंगोळ्यासोबत खाण्यासाठी. कमी गॅसवर हा रस्सा उकळून घ्यायचा, चवीनुसार मीठ टाकायचं आणि रश्श्याला उकळी येत आहे तोपर्यंत आपण शेंगोळे करायला घ्यायचे. तर 10 मिनटानंतर बघा पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे आणि आपण आता शेंगोळे करून घेऊया. हे जे शेंगोळे आहेत ना ते आपण तेलाचा हात लावून देखील करू शकतो किंवा पीठसुद्धा घेऊ शकतो, त्याने हाताला अजिबात चिटकणार नाही. आणि अशा पद्धतीने बारीक आपल्याला शेंगोळे करून घ्यायचे आणि गोल करून त्याचा असा आकार तयार करून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीचे शेंगोळे, अशा आकाराचे शेंगोळे जर आपण केले ना तर ते खाताना एकदम सोपे जातात. म्हणजे चमच्यामध्ये 1-2 शेंगोळे आरामात बसतात, त्याचा तुकडा देखील होत नाही. आणि ज्यावेळेस आपण सरळ सरळ शेंगोळे करतो ना ते खाताना तुटतात किंवा व्यवस्थित खाता येत नाहीत. त्यामुळे अशा आकाराचे केले तर ते खूप सोपे पडतात खायला. मी ते थोडंसं पीठ घेतलं हाताला लावण्यासाठी, म्हणजे जास्तीचं पीठ हाताला चिटकणार नाही. तर सर्व शेंगोळे मी करून घेतलेत. बघा 2 ताटामध्ये शेंगोळे करून घेतले. पाण्यालासुद्धा छान अशी उकळी आलेली आहे. आता एक एक करून आपल्याला त्यामध्ये शेंगोळे सोडून घ्यायचे आणि लक्षात ठेवायचं ज्यावेळेस आपण पाण्यामध्ये शेंगोळे सोडतो ना त्यावेळेस पाण्याला उकळी आलेली पाहिजे. आणि गॅसची फ्लेम देखील आपल्याला फास्ट ठेवायची. फास्ट गॅसवर आपल्याला पाण्याची उकळी चालू असताना त्यामध्ये शेंगोळे सोडून घ्यायचे. एकदमच खूप असे सोडायचे नाही आहेत, एक सोडायचं. आणि जे जे शेंगोळे आपलं शिजून वरती येईल ना ते वरती येतं बघा. अशा पद्धतीने सर्व शेंगोळे सोडून झाल्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती कमी करायची आणि 10 मिनटं झाकण ठेवून आपल्याला शेंगोळे शिजवून घ्यायचे. बघा 10 मिनटानंतर शेंगोळे किती सुंदर असे तयार झालेत. रश्श्याला एकदम दाटसरपणा आलेला आहे, खूप असं पाणी पाणी दिसत नाही आहे. व्यवस्थित असे शेंगोळे तयार केलेले आहेत आपण. ज्यावेळेस आपण शेंगोळे शिजवत असाल त्यावर झाकण ठेवतो त्यावेळेस ते पूर्ण न ठेवता अर्धवट ठेवायचं. जर तुम्ही पूर्ण झाकण ठेवलं ना तर ते उतू जाईल, त्यातलं पाणी बाहेर येईल. त्यामुळे अर्धवट झाकण ठेवूनच शेंगोळे शिजवून घ्यायचे आहेत. पावसाळ्याच्या दिवसामध्ये रात्रीच्या जेवणात जर शेंगोळे केले तर खायला खूप छान लागतात. आणि हा जो रस्सा आहे ना तर गरमागरम जर आपण रस्सा पिलो तो खूप छान चवदार लागतो. आपला सर्दी खोकला झाला असेल तरी देखील आपण हा रस्सा पिऊ शकतो. तुमचं डाएट चालू असेल किंवा तुम्ही वजन कमी करत असाल तरी देखील तुम्ही दिवसातून 1 टाईम तरी या पद्धतीचे शेंगोळे करून नक्की खा. पोट गच्च भरतं, जास्त वेळ पोट भरलेलं राहतं, खायलासुद्धा खूप छान लागतात. एवढंच आहे की तुम्ही कमी तेलात करा आणि
जे तांदळाचं आणि डाळीचं पीठ आहे ना ते थोडंसं कमी घ्या. खूप छान खमंग असे शेंगोळे आपण आज तयार केलेले आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता ते देखील मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.